सागरी गणेश स्थळ. सागरी गणेश स्थळ संघाचा विचार केला तर जयेश लट एक मोठं नाव आहे. एक चांगला फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. एक शांत संयमी सुरुवात करून देतो आणि एक चांगलं फिनिश करतो असं त्याचं क्रिकेट नेहमी मित्रांनो पाहायला मिळते. समोरचं पाहायला रितेश हे आपल्या घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीनं सुरुवात करणार रितेश म्हात्रे. फिल्डिंग सजावट पाहिली डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेटला कैवल्य पाटील तैनात आहे. पहिला चेंडू रितेश म्हात्रेचा. पहिला चेंडू पाहिलं तर कुठेतरी आपण पाहिलं ना चेक करायचं होतं फलंदाजाला रितेशला की फलंदाज कोणती मुवमेंट करतोय. एक स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला चेंडू स्वैर असल्याची घोषणा पंचांनी आमच्यापर्यंत केली आहे. यावेळेस आडव्या बॅटनं झाडू मारावा ना एखाद्या चेंडूवर आणि तशाच पद्धतीने चेंडू स्लॉक स्वीप केलाय. चेंडू सीमा पार षटकार. थैंक यू. इसे कहते हैं फील्ड के हिसाब से खेलना. जसं क्षेत्ररक्षण लागलं ना की तशाच पद्धतीनं जयेश फलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्लोवर वन पद्धतीचा होता. डीप स्क्वेअर मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हता तिथे त्यांनी खेळून काढला. मिसटाईम जरी झाला असता तरी चेंडू सीमापार गेला असता. आणि यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहिलं तिथे एक चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मारलाय. चेंडू सीमा रेषा पार. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल रितेश म्हात्रेची. खराब सुरुवात झालेली आहे साई झिराट संघासाठी. फुल टॉस. चुकीला माफी नाही डॅडींचं मोठं वाक्य आहे. रितेश म्हात्रे खूप महागडा ठरतोय कारण आपण पाहिलं रितेशकडे खूप सारा अनुभव नाही आहे. चेंडू द्यायचे आहेत जरा. अनुभव नाही मित्रांनो मात्र टॅलेंट खूप सारा आहे. कारण आपण पाहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये रितेश लीग स्पर्धेमध्ये कॅप्टनच्या भूमिकेत असतो. आज मात्र घरचं मैदान घरचा प्रेक्षक वर्ग आणि घरचा संघ म्हणावा लागेल. कारण साई जिराट म्हटलं की आपण पाहिलं तर रितेश म्हात्रे यांचा घरचा संघ आहे आणि साई जिराटसाठी आपण पाहिलं थोडीशी खराब कामगिरी होत असताना रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर असलेला जयेश लट अतिशय धारदार फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने या षटकाची सुरुवात झाली आहे. खराब गोलंदाजी रितेश म्हात्रेकडून पाहायला मिळते. यावेळी जयेश लटनं संयमी क्रिकेट जरूर खेळलाय. इथे काय पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर आणखीन एक चौकार. म्हणतात मित्रांनो घर फिरलं की घराचे वासे फिरतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना थोडा डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता जयेशचा. मात्र जयेशने तो देखील गॅपमध्ये खेळून काढलाय आणि या चेंडूवर देखील 4 धावांची मोहर लागली आहे. धावफलकाचा जर विचार केला पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकात धावा लागल्यात 21 रन. 21 धावा धावफलकावर लागल्यात. Oh, what a fantastic stroke by Jayesh Lat.
ओळख आहे असा जयेश लट बहारदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. वेगावर जरूर नियंत्रण होतं, मात्र लाईन आणि लेंथवर नियंत्रण नव्हतं. टप्प्यावर जरूर कंट्रोल होता आणि दिशा मात्र चुकीची होती आणि या चुकीच्या दिशेला पंचांनी दंडित केलाय. सुवैर चेंडू आलाय. धावफलकावर धाव वाढतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय ते अर्थात 24 धावा, 26 धावा. खूप महागडं षटक पहिलं ठरतंय ते रितेश म्हात्रेचं. हो, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता, मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली रितेशनं. शेवटचा चेंडू निर्धावाला आणि निर्धावाल्यानं कुठेतरी सुटकीचा शॉट सोडलाय तो रितेश म्हात्रे अँड कंपनीनं. साई झिराट संघासाठी जर विचार केला तर पहिलं षटक जे आहे ना ते थोडंसं खराब जाताना पाहायला मिळते. सागरी गणेश छळ संघाची चांगली सुरुवात जिथे पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक खेळलेत. जयेश लटच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. बिनबाद 26 धावा. बिनबाद 26 धावा. आता मात्र आपण पाहिलं ना तर कुठेतरी हसनैन कुरेशी स्ट्राईक एंडवर आहे. हसनैन कुरेशी म्हटलं की षटकार चौकारांची आतषबाजी. हसनैन कुरेशी म्हटलं की लांब लांब षटकार. हसनैन कुरेशी म्हटलं की विध्वंसक फलंदाजी. अगदी त्याच पद्धतीनं जी सुरुवात जयेश लटनी केली आहे, जो स्टार्ट जयेश लटनी दिला आहे तो स्टार्ट हसनैन कुरेशी करेल का? कारण समोर असलेला गोलंदाज प्रारंभ पाटील खूप सारा अनुभव टेनिस क्रिकेटशी त्याच्या मागे जोडला आहे. टेनिस क्रिकेट खूप सातत्यपूर्व चांगल्या पद्धतीने खेळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा त्याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे. आज मात्र पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी प्रारंभ पाटील करणार का? लेट होतोय, जरा फास्ट घ्यायचा साई झिराट. उड विकेट. पहिला चेंडू खोलात टाकलाय. फलंदाजाला अक्षरशः बीट केलंय. पहिला चेंडू निर्धावालाय. हसनैन कुरेशी थोडासा आपण पाहिलो ना तर बॅकफूटवर फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक जरूर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अर्थात गोलंदाजाने जरूर ओव्हर पिच मध्ये टाकलेला चेंडू फलंदाज हसनैन लवकर पिक केलाय आणि चेंडू फेकून दिला षटकारासाठी. फुलटॉस चेंडू जरूर होता. या चेंडूवर 6 धावांची मोहर लागली होती, मात्र हसनैनला देखील कळून चुकलंय की हा चेंडू आपल्याकडून मिस झालाय आणि नक्कीच सुटकीचा श्वास सोडलाय तो प्रारंभानं. कारण प्रारंभाला देखील माहिती आहे फुलटॉस चेंडू आपल्याकडून पडल्यानंतर या चेंडूवर जर एक धाव आली ना तर आपल्यासाठी याहून चांगलं काही नाहीये. तर या एके धावेने आपण पाहिलं ना तर धावफलकावर धावा लागल्यात 33 धावा. 33 रन ऑन अ बोर्ड. अंतिम दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि या इनिंगमध्ये पाहायला गेलं ना तर जयेश लट ज्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आले तो मात्र आता स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा जरूर प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. वन बाउन्स. चेंडू सीमा पार चौकार. या 4 धावेने विचार केला धावफलक जाऊन पोहोचतो. अर्थात 37 धावा. एक भल्या मोठ्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलाय तो सागरी गणेश थळ या संघानं. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार जरूर लगावलाय जयेश आणि हसनैन या जोडीनं. यावेळेस नक्की चांगला चेंडू गोल्डन स्पॉटवर पडतोय. चेंडू थोडासा बाहेर वळतोय. फलंदाजाने जरूर चेंडूला फॉलो केलं होतं, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय.
या षटकातील शेवटचा चेंडू, एक षटकार चौकार वगळता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रारंभ पाटील याची. ओ हो, इथे यू मिस आय विल हिट, मोठा मासा गळाला. फलंदाज जयेश लट, बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. बिग ब्लो आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये जयेश लटच्या बॅटमधून धावा बरसत होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील चौकार लगावला. प्रारंभाने आपण पाहिलं एक मोठी विकेट काढली आहे. आपण एक टर्निंग पॉईंट विकेट जरूर म्हणायला हरकत नाही मित्रांनो. कैवल्य पाटील मला वाटतं तिसरं षटक घेऊन येतोय. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला कैवल्य पाटील काही टुर्नामेंट पाहायला मिळतोय, कारण कैवल्यकडे असलेला एक एक्सपिरियन्स, एक अनुभव. हसनैन ऑन स्ट्राईक. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला हसनैन तर दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील. पंचांना देखील इशारा, पंचांचा इशारा जरूर आलाय, तर कुठेतरी मला देखील थोडासा संशय येतो. इथे इथे दाल में कुछ काला है, कारण कैवल्याकडे अनुभव खूप आहे मित्रांनो. चेक करणार तो फलंदाजाला, यावेळेस मात्र चेक करता करता थोडीशी दिशा चुकीची ठरली आहे. चेंडू चांगला होता, मात्र दिशा जर व्यवस्थित असती ना तर हा चेंडू निर्धाव जरूर गेला असता. स्वैर चेंडू जरूर आलाय, मात्र या स्वैर चेंडूने कैवल्याचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण त्याला अंदाज आला की विकेटवरून बॉल किती टर्न होतोय. हो, आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, मात्र पंचांनी या चेंडूला दंडित केलंय, कारण फलंदाजाला रेंजमध्ये चेंडू द्यायचं नाही हे टार्गेट आपण केलंय, आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न कैवल्य पाटील याचा. स्वैर चेंडू आलाय, या स्वैर चेंडूने आपण धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचतोय 39 धावा. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू डीप मिड विकेटला, जोपर्यंत ओमकार चेंडू खाली जाईल, फेक करेल, तोपर्यंत दोनही फलंदाजांना एक धाव जरूर पूर्ण केली आहे. एक खराब चेंडू जरूर होता, मात्र हसनैनला त्या चेंडूचा फायदा उचलता आला नाही आहे. राकेश रामनाथकर एक अनुभवी 40+ खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगली सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. राकेश रामनाथकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. चिराग थोडं फास्ट घ्या, वेळ निघून चालली आपली. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस पाहतोय ऑन द राईज मारण्याचा जरूर प्रयत्न, मात्र फलंदाजाची बॅट ही अगोदरच फिरली असं म्हणायला हरकत नाही आहे, आणि या चेंडू निर्धाव गेलाय. अचूक टप्प्यावर, अचूक लाईन आणि अचूक लेंथवर गोलंदाजी करत असताना कैवल्य पाटील, विकी पाटील. इथे मात्र लेग स्पिन पद्धतीने टाकलेला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र हा चेंडू देखील निर्धाव गेलाय. 40 धावा धावफलकावर लागल्यात. हो हो हो, अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र डॉट गेल्यानंतर रनआउटची विकेट गेले. राकेश रामनाथकर, बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज आपण पाहतोय कैवल्य पाटील, जो कधी कधी गोलंदाजी करतो, आज मात्र बहारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार देखील आहे. षटकार. जरूर 4 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर मात्र हसनैन कुरेशीच्या रेंजमध्ये टाकलेला चेंडू हसनैन जरूर फेकून दिले आणि धावफलकाचा विचार केला 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 52 धावा, 50 अप झाली आहे सागरी गणेश थळ संघाची. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नितेश हुळे आणि आपण पाहिलं तर हसनैन कुरेशी ही विध्वंसक जोडी सागरी गणेश थळ संघाकडून आपण पाहतोय. शेवटचं षटक सिंगाकडून, अंतिम षटक अर्पित वैती येतोय. टेनिस क्रिकेट पासून खूप दूर असलेला खेळाडू, मागील काही हंगामामध्ये आपण पाहिलं जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये साई शिराडा संघ फॉर्मला होता ना, तेव्हा अर्पित वैतीचं योगदान खूप मोलाचं असायचं. एक नोंद घ्या, आता जो संघ सामना जिंकेल ना, तो आगर सुरेसोबत डायरेक्ट मॅच खेळणार आहे. लगेच मॅच त्यांची होणार आहे. अर्पित वैती राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंडला नितेश हुले. शॉर्ट कव्हर पण पाहतोय, शॉर्ट थर्ड मॅन पाहतोय, शॉर्ट पॉईंट पाहतोय, डीप मिड विकेट पाहतोय, डीप स्क्वार लेग पाहतोय, डीप मिड ऑन पाहतोय, मिड ऑफ पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अर्पितचा पहिला चेंडू ऑन द राईट स्ट्रोक जरूर मारलाय. बॅक टू द बॉलर रितेश, चेंडू खाली जातोय. चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळते. या फील्ड करून आपण पाहिलं ना, एकच धाव धावफलकावर काउंट केली आहे. मात्र यावेळेस हसनैन कुरेशीला स्ट्राईकवर आणण्याचं काम नितेशने जरूर केले. त्याच्या बॅटमधून 2 स्ट्रोक आलेत, 2 षटकार जरूर आलेत, 3 षटकार आलेत सॉरी. अर्पित वैती यावेळेस ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र थोडासा चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकलेला चेंडू. इथे धाव मात्र काही घेतलेली नाहीये. हसनैननं स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवली आहे. त्याला माहीत आहे की 1-2 मोठे स्ट्रोक लावले की एक भल्या मोठा धावफलक आपल्याला गाठता येईल, कारण 4 चेंडूंमध्ये 1-2 स्ट्रोक येणं तितकंच गरजेचं आहे सागरी गणेश थळ या संघासाठी. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, यावेळेस हसनैनचं कनेक्शन प्रॉपर झाले. डीप मिड विकेटच्या बाहेर आणखीन एक षटकार. मी मगाशी म्हटलं होतं, हसनैन म्हटलं की विध्वंसता, हसनैन म्हटलं की षटकारांचा पाऊस. हसनैन एक विध्वंसक खेळी खेळत असताना पाहायला मिळतोय. साई झिराट संघाच्या अगेन्स्ट ही त्याची इनिंग खूप चांगली इनिंग समजावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ तितका चांगला आहे, तितके चांगले गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रितेश म्हात्रे, प्रारंभ पाटील, कैवल्य पाटील, अर्पित वैती. शॉर्ट चेंडू जरूर होता, मात्र यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. ताकद जास्त वापरण्याचा प्रयत्न, कधी कधी ताकद आणि डोकं हे योग्य वेळेस जर वापरलं ना, तर आपण पाहिलो ना क्रिकेटमध्ये आपण वेगळी उंची गाठतो. इथे हसनैननं थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. त्याला माहिती आहे, त्याला समजायला हवं की शॉर्ट विकेट आहे, शॉर्ट बाउंड्री आहे.
जस्ट टाइम फॉर दॅट. इथे जोर काढण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. इथे आणखीन एक विकेट, मंदारनं पकडला झेल आणि ते संपलाय हसनैन कुरेशीचा खेळ. मास्तर न्यू बॅटर मैदानात सागरी गणेश संघाकडून पूर्वजित. 59 रन ऑन अ बोर्ड. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 59 धावा फलकावर लागल्यात. अंतिम चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर या मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक करेल तो सागरी गणेश संघ. कारण आपल्याला माहित आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये विचार केला कैवल्य पाटील, रितेश म्हात्रे, प्रारंभ पाटील, ओमकार असे विध्वंसक फलंदाज आहेत. अजिंक्य वैतीला विसरून चालणार नाही. मंदार देखील चांगली फलंदाजी करतो. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू जरूर पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. चेंडू स्वैर असल्याची घोषणा पंचांनी केली आमच्यापर्यंत. धावफलक एकनी वाढतोय. 60 धावा पार, 60 रन ऑन अ बोर्ड. लास्ट ओव्हर प्रोग्रेस, लास्ट ओव्हर, लास्ट डिलिव्हरी रिमाइनिंग. इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थितरित्या टायमिंग झालेलं नाही आहे. एक धाव जरूर पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र रनआउटची विकेट मिळते. 61 धावा धावफलकावर आल्यात आणि विजयासाठी आपण पाहिलं ना 62 धावा बनवायच्या आहेत. ते अजिंक्य वैती आणि कंपनीला, कैवल्य पाटील आणि कंपनीला 62 धावा बनवण्यासाठी आपण पाहिलं तर त्यांच्याकडे देखील तितकेच चांगले धारदार फलंदाज आहेत. आणि या 62 धावांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक मित्र, अर्थात खानाव गावातील गोड आवाज, जनक प्रोफेशनमध्ये असलेला इंजिनियर, आज मात्र एक चांगल्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय असा निशांत पाटील. ओव्हर टू निशांत पाटील. धन्यवाद. लक्षात घ्या, जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाही, कारण लगेच आपण या ठिकाणी सेकंड राऊंडचा सामना खेळणार आहोत. बीसीसी अग्रसर संघ आपण कुठेही जायचं नाहीये, कारण यानंतर लगेचच आपण यातून विजय संघ आणि बीसीसी अग्रसर या दोन संघादरम्यान पुढील लढत असणार आहे. सो बीसीसी अग्रसर संघ आपण मैदानावरतीच थांबायचा आहे.
चला, सागरी गणेश थळ या संघाला विनंती आहे, आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि त्याच वेळेला साई झिराड या संघाची सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विके आणि ओमकार ही जोडी मात्र मैदानावरती गेलेली आहे. पाहणार आहोत की 4 ओव्हर्समध्ये इथे जिंकण्यासाठी तब्बल 62 धावांचं टार्गेट आहे. 61 धावा पूर्ण केल्या 4 ओव्हर्समध्ये. आणि 62 धावा पूर्ण करत असताना पाहूया आता कैवल्य विके आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर ओमकार ही जोडी मैदानावरती आलेली आहे. ही जोडी जर 4 ओव्हर्सपर्यंत टिकली तर कोणत्याही क्षणी मॅच जिंकण्याची कपॅसिटी किंवा ते पोटेन्शियल या दोनही फलंदाजांमध्ये आहे. कारण बिग बॅश आपण लीग पाहिली असेल कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून आयोजित, आणि त्याच वेळेला सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीनं त्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळाली होती. त्या स्पर्धेमध्ये याच कैवल्यानं प्रतिस्पर्धी संघाला खूप चांगल्या पद्धतीने एक प्रत्युत्तर दिलं होतं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच चांगला खेळ करून मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाली होती तोच खेळाडू आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. येणारे 24 बॉल 62 धावांची गत असताना सागरी गणेश थळ या संघाकडून सलामीचा गोलंदाज या ठिकाणी मात्र आलेला आहे. आपलं पहिला चेंडू पडत असताना टायमिंग स्टार्ट करणार आहोत. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिलाच बॉल असेल या ठिकाणी जय शिलट बायकरमॅन. पहिलाच बॉल इथे मात्र स्विच इट करायचं होता. पहिल्याच बॉलवरती रिक्स घेतली होती परंतु त्याच्यामध्ये कामयाब किंवा ते सक्सेसफुल झाले नाही आहे. डॉट बॉल येतोय. 23ला आता 62 पूर्ण करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा अर्थातच जय शिलट. मोठा फटका हवेमध्ये, कॅचची नामी संधी आहे. होणार का कॅच? पकडला कॅच. फलंदाज कैवल्य डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत. ठिकाणी एक प्लान केला होता. त्या प्लान मध्ये बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला होता आणि त्याच पद्धतीचा बॉल टाकत असताना जय शिलट हे मात्र राईट आर्म राऊंड द विकेट करत होते. चेंडू टप्पापर्यंत बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थानं इथे एक मोठा खेळाडू साई झिराड संघाचा बाइंडिंग फॅक्टर म्हणून म्हटलं जातं. किंबहुना शेवटल्या क्षणापर्यंत राहिला असता तर या मॅचमध्ये नक्कीच एक ट्विस्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला असता, पण त्याला मात्र डक आउट स्वरूपात तंबूमध्ये पाठवले. नवीन फलंदाज समीर आता मैदानावरती गेलेला आहे. समीर आणि ओमकार या दोघांवरती ही जबाबदारी असेल. कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावडी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, सन्मान्य छोटम शेट यांच्या वतीने या स्पर्धेचं आपण उद्घाटन केलं आणि पाहता पाहता आता दुसरा दिवस आपल्या भेटीला आलाय. चला, जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. तुम्हाला 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं या ठिकाणी लावली आहेत. सो त्या 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स इथे कंप्लीट करायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज आता या ठिकाणी आपण पाहिलं तर समीर आलेत. ओहो, लोअर फुल टॉस बॉल बॉटम हँडचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. समीरच्या वतीनं आपल्याला 6 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. 6 धावेच्या साह्यानं नक्कीच या ठिकाणी खातं ओपन झाले, ते म्हणजेच साई झिराड या संघाचं. कारण त्यांना माहिती आहे जिंकायचं असेल तर 24 बॉलमध्ये तब्बल 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यापैकी 6 धावा दफल कवत्यात. पुन्हा एकदा जय शिलट पंचांच्या उजव्या बाजूनं मारा. फुलटॉस बॉल त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषा पार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार.
आपली सुरुवात जरी विकी बाद झाला असेल तरी माझ्यावरती कोणत्याही प्रकारचं दबाव दडपण काही नाहीये आणि त्याचा फायदा घेत असताना चांगले फटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट घेऊन काढलेला फटका वन बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. चोख प्रति उत्तर दिले. जशी सागरी गणेश थळ या संघाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न साई झिराड करतोय. जरी कैवल्याची विकेट गेली असेल तरी कोणत्याही प्रकारे प्रेशर येऊन दिलं नाही. चांगला पुन्हा एकदा इथे फटका सरळ गेला बॅकवर्ड डिस्प्लेच्या दिशेने सीमारेषा पार येतो चौकार. वीस धावा समीरने मात्र येथे मैदानावरती प्रतिस्पर्धी संघावरती संपूर्ण दबाव आणलेला आहे. कैवल्य वाद झाल्यानंतर असं वाटत होतं की सागरी गणेश तळ संघ आता थोडासा हवी होईल की काय, परंतु तो प्रेशर पूर्णपणे रिलीज करण्याचं काम हे समीरच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं. आता ओमकार आणि समी ही जोडी साई झिराड संघाची पाहूया. या मैदानावरती कित्येक वेळेला ते खेळलेले आहेत. या मैदानाचे डायमेन्शन्स त्यांना माहिती आहेत. कोणत्या ठिकाणून चांगल्या धावांची लयलूट आपण करू शकतो किंवा कोणतं डायमेन्शन जवळ आहे तिथे आपण जर चेंडू खेळला तर आपला षटकार मिळू शकतो. या मैदानाचा सखोल अभ्यास साई झिराड या संघाकडे आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना आता पाहूया 62 धावांचा डोंगर आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करणार. सुरुवात खूप चांगली केली आहे. समीरने चांगली सुरुवात केली. आता ओमकार त्याच पद्धतीने सुरुवात करणार का. गोलंदाज मैदानावरती आता महेश आलेला आहे. महेशवरती संपूर्ण जबाबदारी मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. ऑन साईडला एक लॉंग ऑन तैनात केले, त्यानंतर एक डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला येथे मात्र सजवले ओमकारसाठी. पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा ओमकारच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. कॅच सोडला की मॅच सोडली मित्रांनो. कॅच सोडणं मग गोलंदाज काय करेल. गोलंदाज त्याच्या पद्धतीने 100% एफर्ट्स देतोय, समर्पण देतोय, परंतु आता क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाहीये. तुम्हाला त्याच कामासाठी तिथे ठेवलेलं आहे कॅच पकडण्यासाठी आणि जर तुम्ही कॅच पकडत नसाल तर मात्र आपला संघ या स्पर्धेमध्ये राहणं फार कठीण होऊन जाणार आहे. एका कॅचमुळे तुम्हाला वर्ल्ड कप मिळू शकतो, एका कॅच सोडल्यामुळे वर्ल्ड कप जाऊ सुद्धा शकतो. हे कित्येक वेळेला आपण पाहिलं. त्यामुळे इथे कॅच पकडणं तितकंच महत्त्वाचं आहे. संधी ओमकारला दिले. 17 बॉलमध्ये आता 40 धावांची गरज आहे. हा जबरदस्त यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, डिग आउट करायचा प्रयत्न केला होता परंतु संपर्क झाला नाहीये. अगदी जबरदस्त आता पायामध्ये यॉर्क मारण्याचा प्रयत्न केला होता पण एक धाव मात्र घेतली गेली. एक धावेच्या सय्यद धावसंख्या पुढे 22 आकड्यावरती पोहोचते. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 बॉल्समध्ये आता 16 बॉल्समध्ये आता जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सीमारेषा लगत केलंय. आपल्या संघासाठी जवळपास 3 धावा वाचवण्याचं त्यांनी काम केलंय आणि एक धाव जेव्हा आपण वाचवत असो तेव्हाच मात्र शेवटला येथे चांगल्या पद्धतीने आपण प्रतिस्पर्धी संघावरती मात करू शकतो, त्यांना पराभूत करू शकतो. मग फिल्डिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे. ती सागरी गणेश थळ या संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. गोलंदाज या ठिकाणी महेश यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रेशर सिच्युएशनला चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करणं, एक्झिक्यूट करणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु ते काम मात्र सतत महेशच्या वतीनं पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा षटकोनी पुढील बॉल. साई झिराड या संघाला जिंकायचं तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इथे चेंडू जागीच थांबलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली. एक धावेने काही होणार नाहीये, कारण धावांमधलं आणि चेंडूमधलं अंतर आहे ते जास्त आहे. ते कमी करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारणं आता पुन्हा एकदा अनिवार्य असेल.
25 धावा दफलकावरती आलेले आहेत. 62 धावेचं टार्गेट आहे, त्यापैकी 25 धावा दफलकावरती आल्या आहेत. अजून सुद्धा खूप साऱ्या धावांची गरज आहे. साई जिराट या संघामध्ये साधारणतः 5 ते 6 7 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी आहे. त्यामुळे नक्कीच बॅटिंग लाईन असू द्या किंवा बॉलिंग लाईन असू द्या, एक स्ट्रॉंग म्हणून साई जिराट संघ अलिबाग मांडवा या पट्ट्यामध्ये नेहमीच एक बलवान म्हणून मानला जातो. या संघाला पराभूत करणं तेवढं सोपं नाही आहे. ओमकार अजूनही तैनात आहे, त्याला साथ देण्यासाठी फलंदाज आपण पाहिलं तर समीर गेला. ओमकार आणि समीर या दोघांची जोडी खूप चांगल्या पद्धतीने सेट झाली आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि आता मात्र इथे कॅच पकडले फलंदाज बाद. बारा बॉल्स आणि 37 धावेची गरज. 12 चेंडू आणि 37 धावा. उलटी गिनती आता मात्र चालू झाली आहे. धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार, प्रति षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 18.50 सरासरी मात्र ठेवायची आहे. त्या अनुषंगाने मात्र खेळावं लागेल. तसं पाहायला गेलं तर धावा खूप पाहिजेत. या षटकामध्ये कमीत कमी 20 किंवा 25 धावे घेण्याचा मानस हा साई जिराट या संघाचा असेल. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये नक्कीच सागरी गणेश थळे या संघाने 25 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु आता 12 बॉल्समध्ये जेव्हा 37 धावांची गरज असेल तेव्हा पाहूया आता या दोघांची फलंदाजी कशी होईल. सामना फास्ट घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. यानंतर होणारा सामना तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की यातून विजय संघ आणि BCC अगरसुरे या दोन संघादरम्यान पुढील एक घमासान युद्ध या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 37 धावा गोलंदाज या ठिकाणी आले ते म्हणजेच पहिलाच बॉल टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि अजिंक्य वैद्यला स्ट्राइक एंड वरती आणलेला आहे. फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. या मैदानाचा सखोल अभ्यास अजिंक्यकडे आहे. कित्येक वेळेला आपण या ठिकाणी 25 धावा दफलकावर दिलेल्या आहेत, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि अजून देखील 37 धावांची गरज आहे. आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11 बॉलमध्ये 37 धावा शक्य अशक्य असं हे आव्हान आपण म्हणूया. पण जोपर्यंत अजिंक्य आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावरती प्रारंभ मात्र चाललेला आहे. प्रारंभाला चांगला शुभारंभ करावा लागेल, एक चांगली सुरुवात करावी लागेल. कारण आता इथे रिक्वायर्ड रन रेट फार मोठा आहे. 11 बॉलमध्ये 37 धावा कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला बेभान बेधुंद विस्फोटक आक्रमक आणि त्याच वेळेला या ठिकाणी विस्फोटक खेळी करावी लागणार आहे. दोनही फलंदाज त्यामध्ये अग्रेसर आहेत, तरवेज आहेत. त्यामुळे ते या दोन फलंदाजांकडून खूप साऱ्या अपेक्षा साई जिराट या संघाला आहेत. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 37 धावा. ऑन साईडला पण विरेशनं पाहिली तर एक लॉंग ऑन तैनात केलंय. तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपण डीप विकेट एक स्क्वेअर लेग मध्ये तैनात केलंय. शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. पहिलाच बॉल असेल या ठिकाणी. दुसरा बॉल, आहा जबरदस्त बॉल, परफेक्ट डिलिव्हर्ड केला. अशा सिच्युएशनला अशा पद्धती चेंडू हाताळणं तेवढं सोपं नाहीये. परंतु कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भीती मनामध्ये न ठेवता अगदी निर्भयपणे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. श्री गोलंदाज पाहतो मैदानावरती. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी डिलिव्हर्ड केलेत. 4 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती या ठिकाणी प्रारंभ प्रयत्न मात्र फसला गेला. डॉट बॉल. पंचांकडे देखील सुद्धा दाद मागितले, पण तो पंच नक्की सक्षम आहेत. राजेश पाटील आणि त्यांच्या समवेत शरद पाटील आपण पाहतोय, हे 2 अंपायर्स. तदनंतर आपण या ठिकाणी नक्कीच विनोदजी पाटील असतील किंवा प्रकाशजी अष्टमकर हे देखील काल होते.
3 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. फलकावरती आतापर्यंत 26 धावा आलेल्या आहेत. आता मोठे फटके मारण्या पलीकडे आपल्याकडे ऑप्शन नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा श्री फुलटॉस बॉल चुकीला माफी नाहीये. पाठवल्या सरळ सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. थोडा उशिरा का होईना परंतु चांगला शुभारंभ केलाय. षटकार आल्यानंतर आता इक्वेशन थोडं का होईना सोपं झाले. 8 बॉलमध्ये 30 धावा कंप्लीट करायचे आहेत. 30 रन्स रिक्वायर्ड इन 8 बॉल्स. आपल्याकडे फक्त 8 बॉल शिल्लक असतील. मोठे फटके येणे गरजेचे. या 2 बॉल्स वरती श्रीला थोडंसं कमबॅक करण्याची गरज आहे. कारण अगोदरचे 3 बॉल्स मध्ये आपण पाहायला गेलं तर खूप चांगले हाताळले होते. या चेंडूवरती मात्र फुलटॉस दिला. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये कॅचची नामी संधी परंतु मात्र चेंडू खेळाडूच्या जवळ गेला नाही. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील येथे सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अजिंक्य वैते यांची खूप चांगली रनिंग देखील पाहायला मिळाली आणि 2 धावेच्या साह्यानं फलकावरती पुन्हा एकदा बदलाव. 34 धावा झालेल्या आहेत. येणारे 7 बॉल आणि 28 धावींची गरज. 7 चेंडू आणि 28 धावा. साई झिराट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सागरी गणेश थळ. या 2 संघादरम्यान क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आतापर्यंत प्रेडिक्शन लावता येत नाही कोणता संघ जिंकेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला, षटकार आला तर साई झिराट संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये वापसी करेल. पुन्हा एकदा श्री चांगला फटका. जसं सांगितलं त्याच पद्धतीचा फटका. पाठवले सीमारेषेच्या बाहेर. संजीवनी षटकार. श्रीमंत गुंडे मला सांगत आहेत की या ठिकाणी आता येणारे 6 बॉल आणि 21 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22 धावा. थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये जरी कॉमर्समधून आपण पास झाला असाल तरी कॅल्क्युलेशनमध्ये आता या ठिकाणी फेल झालेल्या. 6 बॉल आणि आता 22 धावींची गरज. विचार विनिमय मैदानावरती सुरू आहे. विचार केलेच पाहिजे कारण जेव्हा आपण प्रॉपर प्लॅनिंग करू तेव्हाच त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करणार आहोत. त्याच्यामुळे आता इथे प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा त्याच वेळेला क्षणाक्षणाला कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावायचं, विकेट कशी काढायची, कशा प्लॅन या ठिकाणी क्रिएट करायचा, सर्व काही गोष्टींचा विचार मैदानावरती होतोय. कारण समोर दोनही फलंदाज सेट झालेले आहेत. एका बाजूला प्रारंभ आहे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य आहे. हे 2 फलंदाज असे आहेत. या फलंदाजामध्ये ती पोटेन्शियल ते कॅलिबर आहे. येणारे 6 बॉलमध्ये आता 22 धावेंची गरज असताना पाहूया गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र नितेश आलेला आहे. नितेशने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड घेतलेला आहे. कित्येक स्पर्धेमध्ये समोरच्या संघाचा विजयश्री आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणलेला आहे. त्यामुळे आता आज या मैदानावरती त्याची गोलंदाजी कशी असेल जिथे अजिंक्य वैते एक अष्टपैलू खेळाडू खेळत आहे. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. बरोबर शोधून काढले अजिंक्य वैते. बॅक टू द पॅव्हलियन. मात्र मैदानावरती चाललेला आहे. अर्पितकडे संपूर्ण आता जबाबदारी असणार आहे. आपल्याकडे छोटी शिल्लक असतील ते म्हणजेच 5 आणि 5 बॉलमध्ये 22 धावा पूर्ण करायच्या आहेत. बीसीसी अगरसुरे या संघाने मात्र तयारीत राहायचं आहे कारण यानंतर आपला सामना यातून विजय संघासमोर लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर साई आवास यांनी अंतिम 5 मध्ये धडक मारलेली आहे. त्यानंतर शिवबा हशिवरे या संघाने देखील अंतिम 5 मध्ये धडक मारली आहे. आणि आज आपल्याला एक संघ असं मिळणार आहे किंवा 2 संघ मिळतील जे खऱ्या अर्थानं पुढे जाताना पाहायला मिळतील. येणारे 5 बॉल 22 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थानं जयेशने प्रभावी केलं. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सामना फास्ट घ्यायचा आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये कारण अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे इथे वेळेचा चांगला वापर करायचा आहे. प्रेक्षकांची गर्दी अजून देखील आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने आहे. उद्याचा संडे आहे. संडे म्हटलं की अर्थातच स्पेशल संडे असणार आहे उद्या कारण उद्या नरेंद्र मोदी स्टेडियम
इथून तुम्हाला एक मोठा सामना पाहायला मिळेल. चांगला फटका डाऊन द ग्राउंड, चेंडू मात्र अगदी वेगाने गेला, सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. आणि 18 धावींची गरज. 44 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 4 बॉल आणि 18 धावा. मोठा फटका फसलेला आहे हवेमध्ये बॉल आणि ते मात्र पकडलाय कॅच, फलंदाज बाद. बॉल आणि आता 18 धावींची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा या मैदानावरती कित्येक वेळेला आपण पाहिलं त्या पूर्ण होताना पाहायला मिळालेल्या आहेत. आता रिसेंटली अर्थातच माणगावमध्ये एक स्पर्धा करत होती, तिथे सुद्धा 3 बॉलमध्ये 18 धावींची गरज होती आणि त्या फलंदाजानं 3 बॉलमध्ये 3 षटकं लगावून तो सामना जिंकवला होता. त्यामुळे नक्कीच त्या प्रकारचं चित्र इथे पाहायला मिळेल का? साई झिराट संघाच्या खेळाडूंकडे ती ताकद किंवा ते पोटेन्शियल आहे, परंतु आता सागरी गणेश तळ हा देखील संघ तितकाच एक तरबेज आहे, अग्रेसर आहे. 3 बॉलमध्ये 18 धावींची गरज असताना 3ही बॉल्सवरती आता आक्रमण करावं लागेल, हल्ला बोल करावा लागेल. जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शरद पाटील, त्यांच्या समवेत राजेश पाटील. आज आपल्याला समालोचकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत सुजितदादा पाटील लोणारे हे देखील जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. नेहमीच आपल्या अलिबाग तालुक्यातील समालोचकांना ठिकठिकाणी संधी देण्याचं काम हे सुजित पाटील दादा यांच्या वतीनं सदैव होत असतं. आपल्या अलिबागचा समालोचक मोठा झाला पाहिजे हा मानस त्यांच्या मनामध्ये सदैव असतो. चांगला फटका, बॅटची इनसाइड एज घेतली आणि इथे मात्र नक्कीच स्ट्राईक इन वरती प्रारंभ आणले, परंतु इथे फलंदाज बाद. शक्य अशक्य असं आव्हान आहे, कारण 2 बॉलमध्ये 18 धावींची गरज कशा पद्धतीने पूर्ण करणार. 2 बॉलने 18 धावा, त्यामुळे दोन्ही चेंडू जर अगदी व्यवस्थित फेकले तर सागरी गणेश तळे या संघाकडे विजयाची सांगड नक्कीच ते मजबूत करू शकतील. हा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु परफेक्ट लँड करता आलं नाहीये. आणि आता मॅचमध्ये औपचारिकता म्हणूया, सागरी गणेश तळ आता नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. चांगली सुरुवात केली होती, फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या. नेक्स्ट मॅच लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बीसीसी अगरसुरे आणि त्याच वेळेला यातून विजयी संघ. आणि चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. आणि आता सागरी गणेश तळ संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक मध्ये साई झिराट या संघाने सहभाग घेतला, त्याबद्दल तुमचे देखील हार्दिक हार्दिक आभार. टॉस करण्यासाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आता सन्मान्य हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि आता अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने खूप चांगली खेळी या आपल्या संघासाठी केली, असा बायकर मॅन जयेश लट ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तसे टॉस देखील करायचं आहे. सन्मान्य हेमंतजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लगेचच पुढील सामन्याचा टॉस देखील करणार आहोत. जयेश लट टॉस पण करून घ्या.